जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, मृत्यूच्या मैदानात आणि मर्दाच्या मनगटात धैर्याच्या धुंदीत झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, जुन्या जातीवादींच्या विरुद्ध दंड ठोठावून बंड पुकारणारे महामानव राजश्री छत्रपती महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता अहिल्याबाई, माता सावित्रीबाई या सर्व महापुरुषांना आणि महामातांना मी सृष्टी सुभाषायरे विनम्र अभिवादन करते आणि इथे जमलेल्या तमाम भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. भीमाची कीर्ती जगाच्या नकाशात होती, भीमाची पहाट लख प्रकाशात होती, जातीयवादाने रस्त्यात काटेच पेरले, पण माझ्या भीमाची झेप ही उंच आकाशात होती, ही उंच आकाशात होती. मित्रांनो, ज्यावेळेस या भूमीमध्ये धर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं, 4 वर्णांमध्ये 4 हजारो जाती निर्माण झालेल्या होत्या, माणसापेक्षा दगड धुंड्यांना जास्त किंमत आलेली होती, नदीतल्या गोठ्यांना गोठ्यातल्या शेणींना आणि भोजनांच्या पंक्तींना भलताच वावरलेला होता, सामान्य माणसांच्या आणि अस्पृश्याच्या अंगाला खोड आलेले होते, त्यांना खायला भाकर मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ते मिळत नव्हते. तर सामान्य माणसाची अशी परिस्थिती असताना येथे लोकांच्या वयवेदना, आई अश्रू या नियतीला कळायला लागल्या आणि त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्याच महापुरुषाने हजारो वर्षापासून निर्माण झालेल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचे वडभूषण निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ना राम ने कुछ किया है, ना कृष्ण ने कुछ किया है, ना राम ने कुछ किया है, ना कृष्ण ने कुछ किया है, हमको जो कुछ भी दिया है बाबा साहब आपके संविधान ने दिया है, आपके संविधान ने दिया है. बाबासाहेब म्हणजे काय? बाबासाहेब म्हणजे काय? आचार्य यात्री असं म्हणतात, बाबासाहेब म्हणजे बंड, मृत्यूमंत बंड, त्यांच्या ध्येयाच्या कणाकणामधून बंड थैमान घालीत होतं. बाबासाहेब म्हणजे जुन्याविरुद्ध उपकारलेली ओझराची मूठ होय, बाबासाहेब म्हणजे जाती वेदावर सोडलेले चक्र होय, बाबासाहेब म्हणजे धर्म मात्रण्याचे पोत्रा फोडून आत्रे बाहेर काढणारी वाघ नखे होय, बाबासाहेब म्हणजे समाजातील वतनदारांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले युद्धच होय, बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच, दुसरे शब्द उच्चारायला जीभ तयार होत नाही, एवढं सामर्थ्य फक्त बाबासाहेबांच्या नावातच आहे. मित्रांनो, अँटोनियो ग्राम्सी नावाच्या विचारवंतांनी बाबासाहेबांना जैविक बुद्धिमंत म्हटलं आहे. असं जैविक बुद्धिमंत जो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न न्याय्य पद्धतीने राष्ट्रीय सभेत मांडतो आणि या देशाच्या न्याय्यपद्धतीसाठी लढतो. कसं असतं ना मित्रांनो, बलवानाने दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विषमुली जागोजागी पेरावी, असं हे जंगली जग आहे. अशा या जंगली जगात समतेच्या प्रकाशात आणि ममतेच्या सावलीत राहून समान हक्काच्या कवच कोणाला न्यायाची प्रतिशोषी निर्माणाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यासाठी त्याने अपार कष्ट उपसले, देशांचे, रोषांचे, क्लेशांचे कटू घास बसवले. पण एवढं सगळं करून सुद्धा बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यानंतर कित्येक जणांच्या कपाळावर आड्या पडतात आणि काही जण तर फक्त बाबासाहेबांना दलितांचेच पुढारी मानतात. पण बाबासाहेब फक्त दलितांचे पुढारी नव्हते, तर संपूर्ण बहुजन समाजाचे आणि देशाचे पुढारी होते. बाबासाहेबांच्या घटनेमुळे लिहिण्याचं, वाचण्याचं, प्रबोधन करण्याचं, धर्म चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुम्ही विचार करा, पहिले जो राजा राणीच्या पोटीतून जन्माला यायचा, आता तो मतदान पेटीतून जन्माला येतो. पहिले जो राजा राणीच्या पोटीतून जन्माला यायचा, आता तो मतदान पेटीतून जन्माला येतो. एखादा माणूस BMW कार मध्ये फिरणारा असो किंवा मर्सिडीज कार मध्ये, पण तोच माणूस जर निवडणुकीला उभा राहिला तर गल्लीतल्या भिकाऱ्यापासून तर जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत, ज्यांना आपल्या तोंडाची ब्युटी पार्लर केली अशा लोकांपासून तर ज्यांना आपल्या तोंडाची लाल देखील पुसता येत नाही अशा लोकांकडे जातो आणि त्यांच्या पाया पडून म्हणतो, मालक आमच्याकडे लक्ष असून द्या, आम्ही निवडणुकीला उभा आहे. ही ताकद कोणाची आहे? ही ताकद राज्यघटनेची आहे. अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाही, पण भारतामध्ये प्रधानमंत्री पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या पदावरती सुभद्राताई महाजन बसू शकल्या. ही ताकद कोणाची आहे? ही ताकद राज्यघटनेची आहे. पहिले जो कामगार 12 तास काम करायचा, आता तो 8च तास काम करू लागला आहे. ही देण कोणाची आहे? ही देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. पत्थर पूजने से कुछ भी ना मिले, पत्थर पूजने से कुछ भी ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले है ज्ञान, अगर मंदिर जाने से भगवान मिलता तो पुजारी क्यों मांगे आपसे दान, पूछते क्यों हो उनको जिन्होंने आपका शोषण किया है,
पूछते क्यों नहीं उनको जिन्होंने तुम्हारे लिए जीवन का अधिकार दिया है? पूजना है तो बेशक पूछो, लेकिन उनको